नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवरती आपले खूप खूप स्वागत. आज हा आपला पहिलाच व्हिडिओ आणि त्यात आपण बघणार आहोत 2026ला झालेले पोलीस भरती पेपरमधील GKचे प्रश्न. चला तर बघूया. तर पहिला प्रश्न आहे, नव्याने घोषित झालेले सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? याचं योग्य उत्तर आहे ओरिसा, ऑप्शन सी. दुसरा प्रश्न आहे, कोणाच्या जयंती दिवशी राष्ट्रीय युवक दिन साजरा केला जातो? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, स्वामी विवेकानंद. पुढचा प्रश्न बघूया. भारतात साधारणतः किती वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना केली जाते? त्याचं योग्य उत्तर आहे 10 वर्ष, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे, कोणता मासा महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून घोषित करण्यात आला आहे? त्याचं योग्य उत्तर आहे सिल्वर पापलेट, ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे, राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे शाहू मिल कधी स्थापन केली? त्याचं योग्य उत्तर आहे 1906, ऑप्शन सी. पुढचा प्रश्न बघूया. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत यांचे हे काम होते? त्याचं योग्य उत्तर आहे परराज्यांशी संबंध ठेवणे, ऑप्शन सी. पुढचा प्रश्न बघूया. भारताचे स्थान पृथ्वीवर कोणत्या गोलार्धात आहे? त्याचं उत्तर आहे उत्तर पूर्व, ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे, चंद्राच्या अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत येणाऱ्या पंधरवड्यास काय म्हणतात? त्याचं योग्य उत्तर आहे शुक्ल पक्ष, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न बघूया. कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता पोलीस घटक नाही? त्याचं योग्य उत्तर आहे सोलापूर शहर, ऑप्शन सी. विद्यार्थी मित्रांनो, इथे टायपिंग मिस्टेकमध्ये शहर हा शब्द राहून गेलेला आहे. तुम्ही तिथे करेक्शन करून घ्यायचं आहे. योग्य उत्तर आहे सोलापूर शहर. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम नुसार चालते? त्याचं योग्य उत्तर आहे 1951, ऑप्शन सी. ब्लॅक होल म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे अत्यंत गुरुत्वाकर्षण असलेला अवकाशातील भाग, ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे, भारताची सर्वाधिक लांबीची सीमा कोणत्या देशाशी आहे? त्याचं योग्य उत्तर आहे बांगलादेश, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न, नोबेल शांतता पुरस्कार कोणत्या देशात दिला जातो? त्याचं योग्य उत्तर आहे नॉर्वे, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे, भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची जबाबदारी कोणत्या संस्थेची आहे? त्याचं योग्य उत्तर आहे NSO, ऑप्शन सी. COP हा शब्द खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? त्याचं योग्य उत्तर आहे हवामान बदल परिषद, ऑप्शन बी. पुढचा बघूया प्रश्न, फिशिंग म्हणजे काय? इंटरनेटवरून माहिती चोरण्याची फसवणूक पद्धत, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न बघूया, मालवेअर म्हणजे काय? त्याचं योग्य उत्तर आहे संगणकाला हानी पोहोचवणारे सॉफ्टवेअर, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न बघूया, फायरवॉलचे कार्य काय? त्याचं योग्य उत्तर आहे संगणक नेटवर्कचे संरक्षण करणे, ऑप्शन डी. पुढचा आणि शेवटचा प्रश्न बघूया, इंटरनेट ऑफ थिंग या संकल्पनेचा मुख्य अर्थ काय आहे? त्याचं योग्य उत्तर आहे इंटरनेटद्वारे उपकरणे जोडून डेटा देवाणघेवाण करणे, ऑप्शन ए. मित्रांनो, अशा प्रकारे आपले आजचे 20 प्रश्न येथे संपले आहे. नवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. थँक्यू.